त्याचबरोबर गोंयभरचे जे कलाकार हांगा आयिल्ले आसा तांकांय नमस्कार करता. आनी हांव एक 3 विशयाचेर उलयतां. पयलो जो विशय आसा, गोविंद गावडे हो आर्ट एंड कल्चर मिनिस्टर ह्या नात्यान म्हाजो जो संबंद आयलो त्या बद्दल. एक एप्रोचेबल आनी केन्नाय उलो मारल्यार त्या उल्याक आन्सर करून मदत करपी असो हो मिनिस्टर. आणि गेल्या 3.5-4 वर्सां म्हाजो ताजो संबंद आयलो आनी प्रत्येक कामां ताणें मदत केली. तेव्हा एक बरो कार्यक्षम कला व सांस्कृतीक मंत्री म्हणून म्हाका ताजो अनुभव आसा. दुसरो जी गजाल आसा ती कला अकादमी वास्तूचेर. कला अकादमी बांदून जवळ जवळ 50 वर्सां जावन गेली आणि स्ट्रक्चरल इंजिनियर रिपोर्ट आशिल्लो की कला अकादमी ही आता मोडपा जाय आणि नवीन कला अकादमी बांदपा जाय. आणि ताका बरेच प्रॉब्लेम आशिल्ले. उदक येतालोच पूण काही क्रॅक्स आयिल्ले, भिंतीक क्रॅक आयिल्ले, ऑडिटोरियमाक प्रॉब्लेम आशिल्लो. आणि तेन्ना एक स्ट्रक्चरल इंजिनियर रिपोर्ट आयलो की ही इमारत आता पूर्णपणे मोडून परत बांदपाची. त्या प्रमाणे सरकारान हालचाल केली आणि कला अकादमी परत बांदपाची ठरयली. पण तेन्ना चार्ल्स कोरिया फाउंडेशनान ताका विरोध केलो आणि ही हेरिटेज बिल्डींग म्हटली आणि ही बिल्डींग पाडपा जायना, जाय जाल्यार तुमी रिनोवेट करा अशें म्हणून कोर्टान गेले. आणि कोर्टान मागीर सरकाराक सांगलें की तुमी मोडपा जायना. खरो म्हणजे प्रॉब्लेम हांगा सुरू जालो. आणि जेन्ना रिनोवेशनाक घेतलें, रिनोवेशनाक चालू जालें आणि कोविड आयलो आणि कोविडांतल्यान ताका बरें डिले जालो. आनी मागीर रिनोवेशन जालें. कला अकादमीचे मेन DMK दीनानाथ मंगेशकर कला मंदिराचें रिनोवेशन जालें. आणि म्हाका दिसता कला अकादमीचें रिनोवेशन जावन जो पयलो प्रयोग जालो तो म्हाका दिसता सर गोविंद गावडे हांचें नाटक, ताजे नंतर इफी आनी ताजे नंतर आमचें स्वरमंगेश ह्या 3 दिवसाचें फेस्टिवल जालें. आनी ह्या फेस्टिवला दरम्यान आमकां काही प्रॉब्लेम थंय दिसले आणि आमी जो साऊंड इन्स्टॉल केल्लो तो साऊंड आमी घेतलो ना. कारण आमच्या स्वरमंगेश ह्या फेस्टिवलाक देशभराचे कलाकार येवपाचे आशिल्ले, परफॉर्म करपाचे आशिल्ले. आणि ते साऊंड ऑपरेट करपी थंय टॅक्निशियन नाशिल्लो. तेन्ना आमी साऊंड भायल्यान हाडलो. आता जवळजवळ 6 महिने जाले कला अकादमीचे दीनानाथ मंगेशकर सभागृह हे सुरू जालां आणि कंटिन्युअस थंय प्रयोग चालू आसा. ह्या पावसानूय प्रयोग चालू आसा. थंय नाटकं जाली, तियात्र जाली, संगीताचे कार्यक्रम झाले. पूण काही गोष्टी, काही प्रॉब्लेम थंय आसा हे मान्य करपा जाय. आणि जशी आता बोवाळ जाला त्या बोवाळीक मातशें कुशीन दवरून, पॉलिटिक्स मातशें कुशीन दवरून, खंयच्याच पार्टी बद्दल न उलयता ही आमची जी एक मंदिर आसा, कला अकादमी हे आमचें मंदिर आसा ते बेगिनांतले बेगीन सुरू जावचें हाचे खातीर हांव काही सूचना दिता जे म्हाज्या अनुभवा प्रमाणे. एक म्हणजे कला अकादमीची साऊंड सिस्टमी बद्दल जो कितें प्रॉब्लेम आसा तो सरकारान लक्ष घालून बेगीच्या बेगीन तो सॉल्व करचो, जाल्यार तो अपग्रेड करचो. किंवा ज्या कंपनीन ते इन्स्टॉल केला आनी अशें कालच म्हटलां की ते रॉजर डॅगरून की तो ही साऊंड सिस्टम 14 वर्सां फाटली आसा, जाल्यार ती अपग्रेड करून नवीन बसोवची ही एक म्हाजी सूचना आसा. आणि हे फास्ट करचें सरकारान. दुसरें जें आसा, एडमिनिस्ट्रेशन अजून थंय हाडना. एडमिनिस्ट्रेशनान अजूनय हे ओल्ड सेक्रेटरीएट बिल्डींग आसा ते बेगिनांतले बेगीन हाडचें, जेणे करून ह्या कला अकादमीक एक चालना मेळटली. इंडियन क्लासिकल म्युझिक डिपार्टमेंट जी आसा, इंडियन फॅकल्टी ती अजूनय दुसरे कडेन आसा, ती बेगीन हाडची कारण ती जागा तयार जाल्ली आसा. वेस्टर्न फॅकल्टी जी आसा, म्युझिक फॅकल्टी ती बेगीन हाडची. कॅन्टीन सुरू करचे. अशा गोष्टी सुरू केल्यार कला अकादमी परत ती पयलींच्या स्थितीन येतली आणि हे बेगिनांतले बेगीन करपा जाय. आणि हे करना तोपर्यंत ही बोवाळ चालूच उरतली. आणि हे करपाक चड कठीण कांय ना. ऑफकोर्स जेन्ना रिनोवेशन करता, जेन्ना बिल्डींग, आता हे रिनोवेशन फार तर म्हणजे 10 वर्सां चलतले, चड वर्स ही बिल्डींग तग धरची ना आणि 10-15 वर्सांनी परत मोडचीच पडटली. हे रिनोवेशन चड वेळ टिकची ना. तर ते करचे. आणि सध्या कितें केलां की वयर जे पत्रे किंवा प्लास्टीक घातला ताचे पेक्षा हांव सजेशन दितलो की थंय नळे घाला, नळ्याचेर म्हणजे स्लोपिंग नळे घाला, ताका एक बरें लूक येतले आणि ती जी वयली जी लिकेज आसा ती बी थांबतली. त्या प्रमाणे एक 15 वर्सां ही कला अकादमीची चलोवपाक मेळटा तशी बेगिनांतली बेगीन चलोवची.
ते सभागृहात जे जे त्रुटी आसा, सावंडाची त्रुटी आसा, लायट खूब जाणांनी बोवाळ केला की LED लायट घातला, ते स्पॉटलायट घालचे. म्हाका दिसता गव्हर्मेंटान हाजेर थोडे बजेट इल्ले वाडोवन बेगिनातले एक टार्गेट दवरून एक म्हयन्या भितर ह्यो सगळ्यो गोश्टी करपाक जाता. आनी ह्यो जर केल्यो आनी परत आमचें मंदीर आमकां सगळ्यांक मेळ्ळें, नाटककाराक मेळ्ळें, तियात्रिस्टाक मेळ्ळें, संगीतकाराक मेळ्ळें, तर सगळ्यांकच बरें दिसलें. सगळ्यांचीच भावना हीच आसा की कला अकादमी बेगिनातली बेगीन सुरू जावची. ऑलरेडी 4 वर्सां कला अकादमीचें रिनोव्हेशन नांवाचेर कोविडाच्या मुळे एक 4 वर्सां गेल्ली आसा. गेल्ल्या वर्साक डिसेंबराच्यान कला अकादमी सुरू जाला. अजूनही कला अकादमी सुरू आसा, कला अकादमी प्रयोग चालू आसा. आता दुसरो भाग उरलो तो ओपन एअर ऑडिटोरियम जो पडलो आसा, तोय बेगीन हालोवचो. तो पडलो भाग तसोच आसा, तो पळोवपाक बरो दिसना. आनी म्हाजी एक सूचना आशिल्ली की आतां ओपन एअर ऑडिटोरियम ही कन्सेप्ट आतां गोंयांत उपेग ना, कारण गोंयांत खूब पावस पडटा. तेन्ना थंय मी एक बरेशें एडवान्स एअर कंडिशन थिएटरच बांदचें. कारण ओपन एअर ऑडिटोरियम हे फक्त 4 म्हयने वापरपाक मेळटा गोंयांत. आनी हालीं तर डिसेंबर आनी जानेवारी सुद्दां पावस पडटा, म्हणजे खूबदां प्रयोग कॅन्सल करचेय पडला. तर थंय बी कारण कला अकादमी खूब डिमांड आसा, खूब प्रयोग जातात आनी AC ऑडिटोरियम मेळना. तेन्ना ते ओपन एअर ऑडिटोरियमाकय एक AC ऑडिटोरियम बांदचो अशें म्हाका दिसता. आनी ह्या गोश्टी जर सगळ्यांनी लक्षांत घेतल्यो, मिनिस्टरान लक्षांत घेवच्यो पडटल्यो, चीफ मिनिस्टरान लक्षांत घेवच्यो पडटल्यो, आनी बेगिनातली बेगीन 1 म्हयन्याचो टार्गेट दवरून सावंड सिस्टम बरी करची, लायट जाल्यार चेंज करची, कारण स्पॉट्स ना म्हणटात, सगळी LED लायट्स म्हणटात. जी एकॉस्टीक आसा, AC थोडो प्रॉब्लेम आसा, तो दुरुस्त करचो. बरेचशे बरें काम जाल्लें आसा, ते थोडें काम उरलां, त्या थोडे कामा खातीर बोवाळ चल्ला, ती जावची न्ही. आनी बेगिनातली बेगीन एडमिनिस्ट्रेशन येवचें, इंडियन फॅकल्टी हाडची, वेस्टर्न फॅकल्टी हाडची आनी कॅन्टीन सुरू करचें, जेणे करून कला अकादमीचं जे पवित्र वातावरण आसा ते परत सुरू जावचें. हें म्हाका दिसता. हीच म्हाजी उतरां आशिल्ली. धन्यवाद. कला अकॅडमीचं काम चांगलंच होणार आणि चांगलं चालणार पुढे. आणि त्यासाठी आम्ही सगळे कलाकार, कला अकॅडमी मंत्री जे चांगलं काम करत आहेत त्यांच्या मागे आम्ही उभे होतो. धन्यवाद. आणि म्हाका अशें दिसता की येदी व्हडली संख्या पळयल्या नंतर खंय तो विरोध आसूंकच शकना. जे कोण रिजर्वेशन मागता ते रिजर्वेशन मागता ते कोणाचें? ती नडझड, आमी जी नडझड म्हणटा पळय ती नडझड. आणि ते लागलेले एक कीड ती चिड्डुपाक जाय. आता तुमकां खबर आसतलें 3.5 वर्सां लागलीं कला अकॅडमीक वचपाक बांदपा खातीर. हें आमकां कळटा, दुख्ख आमकांय कळटा. आमी बी 3.5 वर्सां कांयच नाटक करिनासतना रावले. हांव एक कलाकार, 3.5 वर्सां हांव काम करिनासतना रावलो. थंय म्हाजे वर्कशॉप चलताले, ते वर्कशॉप बंद जाले, कंप्लीट बेकार पडलो. आणि इतलें जालां आसतना फॉर एग्जाम्पल हांवें ती कळ सोंसली इतल्याच खातीर जें चल्लां पळय तें बऱ्या खातीर चल्लां आनी बरें जावपाक जाय. म्हाजें स्वताचें घर आसा, 42 वर्सां जालीं, आज तें पडपाक पावलां. पूण त्या वेळार म्हाका कळपाक जाय की हें मोडून आमी परतें बांदपाक जाय. हें कोणूय सांगतलो. ती कला अकॅडमी कोण उदोळ सांगल्या प्रमाणे वयर गोविंद गाबडे वचून खरवडोंक ना पडपा खातीर. ही खरी गजाल आसा. आनी जर लेचेपाचे येवन समजा ते कला अकॅडमीचेर उलोवपाक लागले, काल पयर जे रंग म्हाका दिसता कला अकॅडमीच्या स्टेजीर तांणी पावलूच दवरूंक ना. वेरेज आमची येज आतां शौनक अभिषेकीन सांगिल्लें न्ही त्या प्रमाणे कला अकॅडमी शिवाय आमी जिवंतूच रावूंक शकना अशें आमी कलाकार. एक दीस आमचो वचनासलो की कला अकॅडमीन वचनासतना रावप खरोखरचें. आनी ह्यो गजाली जावच्यो ना अश्यो दिसता. व्हडले व्हडले लोक हेमा सरदेसाई, मागीर शौनक अभिषेकी, डॉक्टर प्रवीण गांवकर हांणी उदळ तुमकां सांगलें की कशी 3 मुद्दे ताणें सांगले. ते मुद्दे परत रिपीट करना हांव, जाल्यार वेळ वतलो. ते 3 मुद्द्याचेर जर आमी भर दिलो जाल्यार हे आमचे सगळे वेवस्थीत पैकी जावंक शकता. 2 व्यक्ती आसा, एक म्हणजे आर्ट एंड कल्चरचो मिनिस्टर आनी ज्याच्या हातान सगळें आसा तो आमचो मुख्यमंत्री CM. ह्या दोगांनी जर मनार घेत जाल्यार ह्यो गजाली आमी 3 म्हयन्या भितर कंप्लीट कला अकॅडमी बरी करूंक शकता.
आणि ती जातलीच आणि जावल्याशिवाय रावची ना. कारण सगळे तुम्ही तियात्र मोगी शेवटी कलाकार हे कलाकार. कोणे तरी वदळ म्हटलें न्ही, तो कसलो अमको कलाकार तमको तातूंत कॅटेगरी ना. एका नाटकान सुद्धा जर काम केल्लो आसत जाल्यार तो कलाकार. कला ज्याच्या आंगान आसा तो कलाकारूच न्ही. म्हणून तातूंत भितर आमी अमको मानकुराद आमो आनी कुलास आमो ते कॅटेगरी करूंक शकना. आमो तो आमो. आनी रिगार्डींग आतां थोडेशें सांगता म्हणजे की 47 वर्सां हांवें एका धंद्यान काम केलां, जी साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीमच्या बद्दल खूप बरें जावंक शकता. कारण की 15 वर्साची आउटडेटेड जो एम्प्लिफायर मिक्सर म्हणून आसता पळय, तो मिक्सर आसा पळय, तो मिक्सर तांणी 15 वर्सां पयलींचो मॉडेल हाडला. तो बॉसाचोच हाडला, त्याच कंपनीचो हाडला. आणि म्हाका एक सांगात, ज्या गोष्टी खातीर फॉर एग्जाम्पल तुमी सगळे मरतात तेन्ना ताजेर सुपरविजन कित्याक ना? सुपरविजन ना हाजोच अर्थ फॉर एग्जाम्पल हाका कितलेशे जाण कोण कोण मेळपाक गेले, तमके गेले, ती हे आमी टिकोवन दवरपाक जाय. ती कितें सेक्रेटरिएट, थंय प्रोग्राम जावपाक जाय. सेक्रेटरिएट धापून दवरल्या पळय, कापोत घातल्या पळय, तशी कापोत समजा हाका घालुया आमी कला अकादमी आनी दवरया तशें. ना, ती कापोत घालूंक दिवचे ना आमी. कापोत घालीत जाल्यार सुद्दां पिंतले. आणि वदळ सांगले पळय, आमी शांतपणान करपाक जाय. शांतपणान करचे ना. एग्रेसिव्ह जावनूच आमी कला अकादमी करून घेतले. जशे ते म्हणटात की कला हो सगळो जो डावट आसा पळय, हो सगळो राग जो आसा तो वैयक्तीक आसा. हातून भितर राजकारण चलना. ते राजकारण आमच्या कलाकारांच्या मदीं तुमी हाडूं नाकात. हांव स्पश्ट सांगपाचें म्हणजे फक्त गोविंद गावडेक टार्गेट करपा खातीर ताका कसो. तुमकां खरोखर सांगता, जेन्ना तो निवडून आयलो पळय तेन्ना सगळ्यांत चड आनंद जर कोणाक जाला आसत जाल्यार तो म्हाका. कारण इलेक्शनाच्या वेळार हांव थंय बोर्डाचेर आसलो. कित्याक? तो धडपडी मनीस. आणि तोय बी कितें खंयच्या पक्षाची तिकेट घेवन निवडून येवंक ना. आणि तिकीट घेना आसतना इंडिपेंडंटली निवडून आयलो. कोणाकडे कॅपासिटी आसा? कोणाकडे इतली ताकद आसा? ज्यांच्याकडे पैशाचो खेळ चलता अशें जेन्ना इलेक्शन म्हणटाले तेन्ना गोविंद गावडे कडेन कितें आसलें? कांयच नसलें. आणि हांव गोविंद गावडेचो कोणूच न्ही. हांव फक्त एक मित्र आनी हितचिंतक. हांव इतलेंच मागता देवी कडेन, आमच्या पणजेच्या देवी कडेन, तशेंच रंगदेवते कडेन की जाता तितल्या बेगीन आमची कला अकादमी उबी रावुनी, परत आसली जशी जावनी. आणि यश हें तुमच्या आमचे कडेन आसा. आमी फक्त बोट दाखोवनय, आमी तें पुसूया. बोट दाखोवच्या पेक्षा पुसून उडोवया. कितें जाल्लें आसत ताका मदत करुया. त्या मदती खातीर फॉर एग्जाम्पल आमकां लागत न्ही जाल्यार आमी कोणा कडेन वचपाक तयार आसा. सरकारा कडेन पयशे नासत, सरकारान सांगचें आमचे कडेन पयशे ना म्हणून. हांव सरकाराचोच मनीस. तरी आसतना म्हाका सांगून दिसता की सरकारा कडेन पयशे नासत, तांणी एनावन्स करचें. कितल्योश्यो पार्टी आसा आपलें नांव दित न्ही जाल्यार कला अकादमीचें रिन्युएशन करून घेवपाक. कित्याक ना? तांणी सांगचें. हांव बे म्हणचें अशें म्हणिना. तुमचे कडेन जायना, तुमचे कडेन जायना दिया, दुसऱ्या कडेन दिया. आणि डॉक्टर प्रवीण गांवकरान सांगल्या प्रमाणे हाका वेळ लागचो ना. फक्त मनार घेवपाक जाय. ऑफिस जाग्यार पडपाक जाय. आपले थिएटर जाग्यार पडपाक जाय. ब्लॅक बॉक्स जाग्यार पडपाक जाय. बाकीच्यो लायटी ज्यो बसयल्या न्ही त्यो खरोच कोणें तरी बरें म्हटलां
ती कला अकॅडमी डान्स बार काय म्हणून खरेंच ते हे ज्यो बसयल्या पळय लायटी त्यो नाटका खातीर न्ही तियात्रा खातीर न्ही भावना त्यो फक्त ऑर्केस्ट्रा खातीर झाप झूप जे करतात पळय त्यो लायटी आनी त्यो दोळ्यांक वायट हें सुद्दां प्रूव जाल्लें आसा आनी अशें आसतना आमचो फ्युचर समजा आमकां वगडावपाचो आसत जाल्यार आमी तो फ्युचर कसो वगडावंक शकतले कितल्योश्यो कंपनी आसा आज बॉस कंपनी आसा ते स्वता येवन तांणी करपाक जाय तुमकां आतां याद जाली कोणाक तरी आपयलो आतां हांगाच्यान एक व्हडल्या मनशाक आपयलो आनी ताजो इंटरव्यू घेतलो आनी कला अकॅडमी दाखयली एम्प्लिफायर दाखयले सगळें दाखयलें तेन्ना बिलाय दाखयल्या न्ही मग एक कितें आसा संशयाक तुमी जागो दवरूं नाका आमी गोविंद गावडेचे वायट उलोवपाचेच ना किंवा सीएमाचे वायट उलोवचे ना सरकाराचे वायट उलोवचे ना पूण सरकाराक सुबुद्धी दी इतलें आमी मागूंक शकता आनी म्हाका दिसता की तुमी इतल्या संख्येन जे आयल्या पळय हेंच आमचें यश आनी ती कला अकॅडमी तुमच्या यशाचेर उबी रावतली तुमच्या उपस्थितीचेर उबी रावतली फाल्यां पेपराचेर येतले की इतली उपस्थिती आसल्या कारणान तांकां खूब सपोर्ट आसा आनी गोविंद गावडे जिंदाबाद धन्यवाद